11 जीवाचे विविध योनींत भ्रमण, गर्भवास अवस्था, लक्षण, जड पुत्राला आश्वासन. 12 सृष्टिक्रम, व्यष्टी, समष्टी, विक्षेप आवरण, सदाचरण, विवसे, श्रवण, मनन, परोक्षापरोक्ष ज्ञान, जीवरूपाचे वर्णन. 13 वाक्यविवरण, षडलिंग व तत्वपदार्थ, तत्वत्व यांचे ऐक्य, यांचे निरूपण. 14 अष्टांगयोग, यम, नियम, आसन, प्राणायाम यांचा राजाला उपदेश. 15 अवधूत ज्ञान, सजातीय प्रत्ययलक्षण, विजातीय निरसन, निदिध्यासन यांच्या अभ्यासाने समाधीचा राजाला उपदेश व त्याला समाधी लाभ. 16 राजाला अनासक्त प्रारब्ध भोगण्याचा उपदेश व पाठवणी. कार्तवीर्याकडून समुद्राचे गर्भहरण, यज्ञ, दानादिक अनुष्ठाने. 17 अतिथिरूप सूर्याला वृक्षांचे दान व त्यामुळे वसिष्ठांचा राजाला शाप. 18 रुचिक, सत्यवती विवाह, जमदग्नी व विश्वामित्र यांचा जन्म. 19 परशुरामावतार, मातेची हत्या व संजीवन, पितृसेवा. 20 कार्तवीर्याचे जमदग्नींच्या आश्रमांत आतिथ्य व राजाकडून कामधेनूचे हरण. 21 परशुरामाचे व कार्तवीर्याचे युद्ध व अर्जुनाचा वध, पित्याकडून त्याला दूषण व प्रायश्चित्तासाठी तीर्थयात्रेची आज्ञा. 22 अर्जुनाच्या पुत्रांकडून जमदग्नींची हत्या, रेणुकेचा शोक, रामाचे आगमन व शत्रूचे हनन. 23 मातापित्यांना घेऊन परशुरामाचे दत्ताश्रमांत आगमन, रेणुका दत्त यांची परस्परांची स्तुती, रेणुकेचे सहगमन. 24 रामला क्रियाकर्मानंतर मातापित्यांचे पुनर्दर्शन, रामाकडून क्षत्रिय हनन, कश्यपाला भूमिदान व समुद्रतीरीवास. 25 गालवाच्या यज्ञरक्षणासाठी ऋतुध्वजाचे पातालकेतूसह युद्ध, पातालगमन व गंधर्वकन्या मदालसेची भेट. 26 ऋतुध्वजाचा मदालसेशी विवाह व नगरास आगमन, पातालकेतूच्या भावाच्या कपटाने मदालसेचा अग्निप्रवेश. 27 विरहातूर राजाचे नागपुत्राशी सख्य व त्यांच्याद्वारे अश्वतर नागाला राजाच्या व्यथेचे ज्ञान. नागाला सरस्वतीचा वर तसेच शिवप्रसादाने मदालसेची प्राप्ती. 28 अश्वतर नागाकडून मदालसेचे राजाला दान व पुत्रप्राप्ती, पुत्राला मातेचा तत्वबोध. 29 पुत्राचे जाड्य पाहून राजाचा शोक, मातेकडून ज्ञानप्राप्तीचे पुत्राकडून कथन, राजाचा कोप व मदालसे पुढे प्रवृत्ती मार्गाची स्तुती. 30 राजाच्या इच्छेनुसार अलर्काला व्यवहार ज्ञान व त्याला साम्राज्य, त्याचा अधपात पाहून सुबाहूचे त्याच्याशी युद्ध. 31 अलर्काचा पराजय व मातृवचनास अनुसरून दत्तप्रभूंकडे गमन व बोध. 32 अलर्काला तत्वज्ञानाचा तसेच मनोभंग व वासनाक्षय यांच्या उपायांचा तसेच अष्टांगयोगाचा उपदेश. 33 धारणा, अभ्यासाचे दोष व गुण. 34 अणिमादी सिद्धींचा छेद, सगुण व निर्गुण ध्यान, योगचर्या व भिक्षा यांचे निरूपण. 35 योगसाधन, नादानुसंधान, प्रणवध्यान. काराच्या 3.5 मात्रा. 36 मृत्युजनान व क्रममुक्ती. 37 अलर्काची दत्तस्तुती, बंधूच्या उपकाराची जाणीव व दत्ताज्ञान्या बंधुभेट. 38 सुबाहूचा काशीराजाला उपदेश व वनांसगमन, अलर्काच्या पुत्रास राज्याभिषेक व अलर्काचे वनांस प्रयाण. 39 आयुराजाची पुत्रप्राप्तीकरिता दत्तसेवा व दत्तप्रसाद. 40 राणीची गर्भधारणा व स्वप्नांत दत्तदर्शन, हुंडासुराच्या प्रयत्नांस अपयश व दत्तकृपेने नहुषाचा जन्म. 41 नहुषाचे हरण, त्याचे रक्षण व वसिष्ठाश्रमांत संगोपन. 42 पुत्र दिसेनासा झाल्याने राणीचा व आयुराजाचा शोक. 43 दत्तप्रेरणेने नारदाचे आगमन व उपदेश. 44 नहुषाला वनांत आकाशवाणी व वसिष्ठांकडून स्वतःच्या इतिहासाचे ज्ञान व देवांच्या सहाय्याने हुंडासुरावर आक्रमण. 45 हुंडासुराचा वध, नहुष व अशोकसुंदरीचा विवाह व मातापित्यांशी भेट. 46 ययाती, देवयानीचा विवाह, ययातीचा शर्मिष्ठेशी संयोग व शुक्रशापाने वार्धक्य. पुरुने वार्धक्य घेतल्याने त्याला राज्य, दुःखित यदूची वनांत दत्ताशी भेट. 47 यदू अवधूत संवाद, पृथ्वी, वायू आणि आकाश यांचे उपादेय गुण. 48 जल, अग्नी, चंद्र, सूर्य व कवडा यांच्यापासून घेतलेले शिक्षण. 49 अजगर, समुद्र, पतंग, मधुकर, गज, मृग, मत्स्य यांचे हे लक्षण गुण. 50 पिंगला, रेष, बालक, स्त्रीकंकण, सर्प, शरकार, पेशस्कार, कोळी. देहापासून शिक्षण. 51 अवतरणिका, या ग्रंथाची पारायणे भाविक श्री गुरुचरित्र या ग्रंथाप्रमाणे नित्य करत असतात. पुढील भागात
लाईक करा, सबस्क्राईब करा.